होतो कारण आपल्या सोबत आता या क्षणी ब्रिगेडियर हेमंत महाजन निवृत्त हे आपल्या सोबत आता फोन लाईनवर आहेत. ब्रिगेडियर साहेब, जय हिंद. एक अभिमानाची बातमी तुमच्यापर्यंत साहजिकच पोहोचलेली असेल. तुमची पहिली प्रतिक्रिया त्यावर. असं आहे की आपण एक मोठा बदला घेतलेला आहे आणि ज्याप्रमाणे बातमी आलेली आहे, आपण 9 ठिकाणी स्ट्राईक केलेला आहे स्कॅल्प मिसाईलच्या थ्रू, आणि याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे जे वेगवेगळे फायरिंग प्लॅटफॉर्म्स असतात त्याचा वापर करण्यात आला आहे. आणि जिथे फायर करण्यात आलं त्याच्यातली काही ठिकाणं ही पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहेत आणि काही पंजाबमध्ये आहेत. आणि याचं महत्व असं आहे की पाकिस्तानवरती जे राज्य असतं ते पंजाबी लोकांचं असतं, सैन्य पंजाबी डॉमिनेटेड आहे, आणि तिथे हल्ला करून आपण त्याचे ट्रेनिंग कॅम्प बर्बाद केले तर ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. सध्या जे आपण टार्गेट केलेलं आहे ते म्हणजे जे दहशतवादीचे 3 मोठे गट आहेत की जे काश्मीरमध्ये काम करतात. एक आहे लष्कर-ए-तोयबा, ज्यांनी हा हल्ला केला होता पहलगामचा, आणि ज्याचा मुख्य आहे हाफिज सईद, त्यांचं कॅम्प बर्बाद करण्यात आले आहे. दुसरं जे मोठं ग्रुप आहे ते म्हणजे जैश-ए-मोहम्मद, त्याचा मुख्य मौलाना मसूद अझहर आहे, त्याचे कॅम्प बर्बाद करण्यात आलेले आहे. आणि तिसरा जो मोठा गट आहे तो हिजबुल मुजाहिदचा आहे, सय्यद सलाउद्दीन त्याचे मुख्य आहेत, त्यांचे कॅम्प हे बर्बाद करण्यात आलेले आहे. आणि लक्षात असावं, ही सगळी मोठी गावं आहेत, जी काही छोटी गावं नाहीत किंवा कुठली खेडी नाहीत किंवा कुठलं रिमोट ठिकाणी असलेलं ठिकाण नाहीये जसं बालाकोटमध्ये होतं. ही शहरं आहेत. कारण ॲज अ पॉलिसी पाकिस्ताननी त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवरती हल्ला होऊ नये म्हणून त्यांचे ट्रेनिंग कॅम्प हे गावाच्या आत ठेवलेले होते आणि आजूबाजूला वस्ती होती. तर अशा वेळेला आपण फायर केला तर कोलॅटरल डॅमेज होऊ शकतं. म्हणून आपल्याला नेमकं प्रिसाईज माहिती पाहिजे की कोण कुठे लपलंय आणि तिथेच नेमका हल्ला व्हायला पाहिजे. आणि अशाच प्रकारे हल्ला झालेला आहे आणि बऱ्यापैकी दहशतवादी मारले गेलेले आहेत. याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको. आणि पाकिस्तान आता घाबरलेला आहे, गोंधळाची परिस्थिती आहे. त्यांनी थोड्या प्रमाणामध्ये त्यांचं एअरफोर्स आकाशात उडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची हिंमत झाली नाही LOC पार करायची, जशी त्यांनी मागच्या वेळेला केली होती. आणि एक पाकिस्तानचं विमान शूट डाऊन केलं असावं, अशा प्रकारच्या पण बातम्या येत आहेत. आणि याच्याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये तोफखाना म्हणजे आर्टिलरीचं फायरिंग LOC वरती सुरू झालेलं आहे. त्यामध्ये सुद्धा जे पाकिस्तानी तिथे डिप्लॉयमेंट आहे त्यांचं नुकसान होईल याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. पण सध्या तरी पुष्कळसं म्हणजे काही प्रमाणामध्ये पाकिस्तानचा बदला घेण्यामध्ये आपल्याला यश मिळालं आहे. आणि आपण जर बघितलं असेल की याच्या आधी जे टीव्हीवरती जे डिबेट होत होतं त्याच्यामध्ये अनेक जण म्हणत होते की अरे पाकिस्तानकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, आपण हल्ला कसा करायचा, त्यांनी केला तर काय होईल, आपण काही तथाकथित तज्ज्ञ आपल्या टीव्हीवरती आपल्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होते की पाकिस्तानवरती हल्ला करू नका, कारण त्यांना राग आला तर ते न्यूक्लिअर बॉम्ब वापरतील, मग पुणे डिस्ट्रॉय होईल, मुंबई डिस्ट्रॉय होईल. परंतु आपण हिंमत दाखवलेली आहे आणि दाखवलेलं आहे की न्यूक्लिअर वेपन्स भीती दाखवून दहशतवादी हल्ले करू नका, आम्ही तुमच्यावरती हल्ला हा करू शकतो. अनेक तज्ज्ञ सांगत होते खूप वेळ लागेल, युद्ध हे भयंकर असतं, पण त्यांना सुद्धा आपण चुकीचं ठरवलेलं आहे. म्हणजे स्ट्रॅटेजिक डिसेप्शन, म्हणजे एक त्यांना आपण अतिशय फसवलेलं आहे. त्यांना वाटत होतं की खूप वेळ लागेल, पण अचानक रात्रीच्या वेळेला हल्ला केल्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. तर याकरता आर्म फोर्सेसचं कौतुक करायलाच पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून नेमकं नुकसान काय झाले, अजून कुठे हल्ले होणार आहेत, या बातम्या आपल्या पुढे या येत राहतीलच. नक्कीच. मला वाटतं भारतीय लष्कराच्या वतीनं ही आपल्याला समोर माहिती येईलच. पण सर, जर सर्वसामान्य माणसाला आत्ता या क्षणी ज्यांनी पहाटे पहाटे आत्ता ABP माझा चॅनल सुरू केलंय आणि ही बातमी पाहतायत, त्यांना जर नेमकं समजून घ्यायचं असेल तर रात्रीच्या काळोखात मध्यरात्री 1:30 वाजता जेव्हा आर्टिलरी आणि भारतीय वायुदल हल्ला करतं, त्या हल्ल्यामध्ये ना पाकिस्तानातल्या नागरी वस्तीवर, ना पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरी वस्तीवर, ना पाकिस्तानाच्या लष्करी तळावर, केवळ आणि केवळ अतिरेक्यांचे 9 तळ लक्ष साधून उद्ध्वस्त केले जातात. किती बारकाईनं ही मोहीम आखली असावी आणि किती प्रिसाईज, ज्याचा तुम्ही उल्लेख सातत्यानं करताय, किती अचूकपणे हे लक्ष साधलं असावं आणि त्यासाठी काय काळजी घेतली असावी भारतीय लष्करानं? तर असं आहे, ही सगळी जी ॲम्युनिशन आहे याला क्षेपणास्त्र आहेत ही किंवा मिसाईल्स आहेत 250-300 किलोमीटरच्या रेंजची, आणि ही प्रिसिजन गायडेड असतात. म्हणजे जर तुम्हाला नेमका एक पॉईंट मिळाला की या ठिकाणी ते त्यांचं घर आहे, लपलेले आहेत किंवा ट्रेनिंग कॅम्प आहे,
तर नेमकं त्याच ठिकाणी होतं. म्हणजे त्याची जी अॅक्युरेसी असते ही 100% असते. ते कुठे लेफ्ट राईट जात नाही. म्हणजे हे काही त्याला काय म्हणायचं की एरिया वेपन नाहीये हे, म्हणजे अतिशय प्रेसिजन गायडेड असं अम्युनिशन आहे. तर त्याच्यामुळे त्याचे फक्त म्हणजे अॅक्युरेसी 100% आहे. फक्त तुमची माहिती मात्र अॅक्युरेट पाहिजे की ज्या बिल्डिंगवरती तुम्ही हल्ला केलेला आहे त्या बिल्डिंगमध्ये म्हणजे जे दहशतवादी आहेत ते लपलेले पाहिजेत, जास्त संख्येमध्ये पाहिजेत, म्हणजे जास्त नुकसान होईल. तर म्हणजे आपल्याकडे ही टेक्नॉलॉजी आहे ज्याच्या मदतीने आपण हल्ला केला. हे काही एरिया वेपन नाहीये, हे काही आकाशातनं फायर केलेली अशा प्रकारची मिसाईल नाहीये. पण म्हणजे ही आणि प्लस ही स्टेल्थ मिसाईल आहे. म्हणजे त्याला म्हणायचं की नेप ऑफ द अर्थ, म्हणजे ती अशा प्रकारे आत जातात की रडारवरती त्यांची सिग्नेचर दिसत नाही. रडारला कळत नाही की हा मिसाईल हल्ला होतोय आणि केवळ 5-7 मिनिटाच्या आत ती आपल्या लक्ष्यावरती पोहोचतात आणि त्या लक्ष्याला डिस्ट्रॉय करतात. तर त्यामुळे त्यांना डिटेक्ट करणं हे डिफिकल्ट असतं. त्यांच्याविरुद्ध काही डिफेन्स ठेवणं हे डिफिकल्ट असतं. आणि आपलं जरी काम जे आहे अतिशय अचूक पद्धतीने केलं आहे. जर आपल्याला अजून जास्त माहिती असते की अजून अनेक ठिकाणी तर दहशतवादी कॅम्प्स आहेत तर ते पण आपण उद्ध्वस्त केले असते. पण आता सध्या माहिती असलेले सगळे दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त झाले आहे याच्याविषयी आपल्या मनामध्ये खात्री असायला पाहिजे. आणि त्याकरता आपण आपल्या आर्म फोर्सेसचं कौतुक करायला पाहिजे की आपण पाकिस्तानला नक्कीच धडा शिकवला आहे. आणि आता ते प्रतिहल्ला करण्याची ती हिंमत दाखवत नाहीये. ते म्हणतात की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं त्यांना त्याची मीटिंग करा वगैरे वगैरे. तर पाकिस्तानला एक मोठा धक्का बसलेला आहे आणि पुष्कळशा प्रमाणामध्ये आपण बदला घेण्यामध्ये आपल्याला यश हे मिळालेलं आहे. आपण किंवा भारतीय सेनेनं पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याचा आपण बदला घेतला, त्याचा आपण वचपा काढला हे आपण म्हणतोय. पण त्याच वेळी एक महत्वाची गोष्ट या ऑपरेशननं, या मोहिमेनं लष्कराच्या आपल्या समोर आली आहे. त्यामध्ये या मोहिमेमागे आपल्या भावनाही दडलेल्या आहेत सर. आणि म्हणूनच या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की पर्यटकांमधल्या पुरुषांवरती हल्ला करून त्यांना मारण्यात आलं. पण त्यामुळं अनेक या पर्यटकांच्या मध्ये असलेल्या ज्या महिला होत्या त्यांना त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि म्हणून कदाचित